प्रमाणात जे साहित्य होतं ते रिकामं करण्यात आलेलं आपण पाहू शकतो। हेच ते अतिक्रमणमध्ये असलेलं घर आहे जे पाडलं जाणार आहे। या रूम्स आहे, रूम्स बऱ्यापैकी जे आहे ते खाली करण्यात आलेले आहे आणि महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। दिवसभरात आज ही सगळी कारवाई चालणार आहे। काका, कशी कारवाई केली जाणार, दिवसभर चालणार आहे? आम्हाला एनएमसीने पाठवलं, आम्ही कर्मचारी आहोत सर आणि अधिकाऱ्यानं पाठवलं आहे। हे अनधिकृत बांधकाम आहे इथे। पूर्ण घर तोडलं जाणार? हां, पूर्ण संपूर्ण घर तोडण्यात येईल। पूर्ण घर तोडलं जाणार आहे? हो। काय किती वेळ लागेल साधारण या घर तोडायला? इकडे करीबन दिवसभर लागेल सर, दिवसभर लागेल। दिवसभर चालणार आहे सगळी? हो, संपूर्ण कारवाई चालणार आहे। 2 जेसीबी बोलावलेले आहेत? हो हो, जेसीबी 2 बोलवलं आहे, टिप्पर पण आहे, 2 टिप्पर पण आहे सर। नक्कीच आपण पाहू शकतो 2 जेसीबी टिप्पर असा मोठा जो आहे व्यवस्था ही घर पाडण्यासाठी महानगरपालिकेने खरं तर केलेली आहे आणि त्यासाठीच मोठा फौजफाटा जो आहे तो लागलेला आहे। खरं तर 2 मजलीचं हे घर आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने खालच्या मजल्यात आपण पाहिलेलं आहे, त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर सुद्धा अशाच पद्धतीचं जे बांधकाम आहे ते करण्यात आलं आहे। पायऱ्यांनी आपण वर जाणार आहोत, दृश्यांमध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने जी आहे ही तोड कारवाई। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जी आहे केली जाणार आहे। कुठेतरी फहीम खान यांच्या घरी नोटीस बजावल्यानंतर त्यांना हा अंदाज आला होता की हे सगळं बांधकाम जे आहे ते पाडलं जाणार आहे, त्यामुळे घर पूर्णतः रिकामं झालेलं आहे। दृश्यांमध्ये पाहू शकतो हा वरचा माळा आहे, हे घर जवळजवळ रिकामं झालेलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि ही कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। फहीम खानचा मोठा सहभाग जो होता या दंगलीमध्ये असल्याचा आरोप जो आहे तो पोलिसांवर, फहीम खानवर पोलिसांनी लावलेला आहे आणि त्यानंतर आता ही जी कारवाई आहे ती केली जाणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त, फौजफाटा या ठिकाणी लावल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। थोड्याच वेळात ही कारवाई सुरू होणार आहे। दुसऱ्या माळ्यावर आपण आहोत, 2 घराच्या दोन्ही बाजूने हा जेसीबी लावला आहे, विद्युत लाईन कापण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात ही कारवाई केली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर एकंदरीतच फहीम खानच्या घराजवळ सुमारे 900 चौरस फुटाचं बांधकाम अनधिकृत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे आणि याच अनधिकृत बांधकामावरती आता तोडक कारवाई केली जाणार आहे। त्यासाठी 2 बुलडोझर, जेसीबी देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत, टिप्परही दाखल झाले आहेत, तर मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा त्याच्या घराच्या बाजूला दिसतोय। यशोधरा नगरमध्ये फहीम खानचं घर आहे आणि याच घरावरती आता थोड्याच वेळात बुलडोझर चालवलं जाणार आहे, तोडक कारवाई केली जाणार आहे, कारण की फहीमचं घर हे अनधिकृत असल्याचं महापालिकेनं म्हटलंय आणि म्हणून आता ही कारवाई केली जाते आहे। त्याच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच आधीच घर खाली देखील करण्यात आलेलं आहे।